दंडवतः। लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 30। ओरंगली मालपूजा स्वीकारू। हे लीळेचं नाव आहे, ओरंगली मालपूजा स्वीकारू। ओरंगली म्हणजे तेलंग देश, ओरंगल, त्याला हैदराबादसुद्धा आपण म्हणू शकतो। त्या ओरंग देशामध्ये एका मल्लाकडून स्वामींनी पूजा स्वीकार केली, मल्लाकडून पूजा स्वीकार केली, म्हणून त्या लीळेचं नाव आहे ओरंगली मालपूजा स्वीकारू। एको दिस आवसे जोगवटा घालून बैसली होती, सर्वज्ञे म्हणितले नायका, येत हे एकू जोगवटा होता, आवसी म्हणितले तो कैसाजी स्वामी जगन्नाथा। एका दिवशी औसा जोगवटा घालून बसली होती। आता जोगवटा म्हणजे मालूम आहे का? जोगवटा म्हणजे स्मरण करत असताना किंवा कोणती अन्य विधी करत असताना किंवा वाचत असताना हे कंबर जी आहे, कंबरशी झुकते, मान अशी झुकते, आपण असं कुबड काढून बसतो, तर असं बसल्याने गेलं पाहिजे म्हणून कमरीला जो एक असा एवढा चवळा पट्टा असते, तो कमरीला असा चवळा पट्टा बांधला असते, त्याला म्हणतात जोगवटा। तर तो कमरीला पट्टा बांधल्यामुळे असं शरीराला वाक येत नाही, असं बसत नाही, असं टाईटच बसल्याने, त्याला म्हणतात जोगवटा। एको दिशी औसे जोगवटा घालून बसली होती, तर औसाही तो जोगवटा लावून बसलेली होती। सर्वज्ञे म्हणितले नायका, येतही एकू जोगवटा होता। स्वामी म्हणाले, बाई आमच्याकडे पण असा जोगवटा होता। तिला काय म्हणतात? बाई आमच्याकडे पण, औसाला म्हणतात आमच्याकडे पण असा जोगवटा होता। औसी म्हणितले तो कैसाजी स्वामी जगन्नाथा। मग औसानं विचारलं, तो तुमच्याकडे कसा आला? तुम्हाला तर आवश्यकता नाही, मग तो जोगवटा तुमच्याकडे कसा आला? तो कैसाजी स्वामी जगन्नाथ, तिथं स्वामींना जगन्नाथ म्हटलेलं आहे, स्वामी जगन्नाथ तो तुमच्याकडे जोगवटा कसा आला? सर्वज्ञे म्हणितले हे ओरंगला गेले होते, ओरंगली सदर्थ मालू एक तेया खाली, पाचसे माला तेयाचे पुत्र नाही, तेयाशी स्वयंभनाथाची भगती, अव्वा चौरस 3 गावे। मग सर्वज्ञ म्हणाले, बाई आम्ही तिथं जे गाव आहे, कोणतं? तेलंग देशात, औरंगला आम्ही गेलो होतो, तर औरंगली सदर्थ, तर त्या गावामध्ये एक सदन मल्ल होता, एकू तेया खाली 500 माला, तेयाचे पुत्र नाही, त्याच्याकडे अमाप अतोनात संपत्ती होती, त्या मल्लाकडे अमाप अतोनात संपत्ती होती, पण त्याला संतती नव्हती। तेयाशी स्वयंभनाथाची भगती, तर तो स्वयंभनाथ त्यांची देवता होती, तो स्वयंभनाथाची भक्ती करत होता। तर आवा चौरस 3 गावे ओरंगल, तर त्याचं जे मंदिर होतं, त्या मंदिराच्या 3 बाजूनं 3 गाव बसतील, किती? 3 गाव बसतील असा त्याचा परिसर होता। औरस चौरस 3 गाव एवढे, म्हणजे 4 बाजूने 3 गाव बसतील एवढा त्याच्या त्या परिसर होता। एक गाव
8 मैल. या गावापासून त्या गावापासून एका गावाचं अंतर 8 मैल. किती? 8 मैल. 8 मैल म्हणजे 12 किलोमीटर. म्हणजे 2 गावाचं अंतर 12 किलोमीटर, असं भारती 36 किलोमीटर एका बाजूनं. 36 किलोमीटर एका बाजूनं. मध्यभागी सोमनाथाचे मंदिर. म्हणजे 36 किलोमीटर झालं. आणि मध्यभागी जे होतं ते सोमनाथाचं मंदिर होतं. तिथं तो भक्ती करत होता. एवढा त्याचा औरत चौरस परिसर होता. तवा चौरस तिन्ही गावे औरंगल माझी सैमनाथाचे देऊळ. त्या 36 किलोमीटरच्या आजूबाजूनं मध्यभागी सैमनाथाचं मंदिर होतं. तो दांडिये बैसला सोमनाथाशी जातू होता. तो पालखीत बसून त्या सैमनाथाच्या मंदिरात पूजा अर्चना करायसाठी रस्त्याने निघालेला होता. हे मागे ऐसे जात होते तेने याते देखिले. तो त्या मार्गाने रस्त्यानं जात होता. त्याचं सैन्य गिन्य असं नसल ते सर्व नौकर चावकर सगळे सोबत होते. हा पालखीत बसलेला होता आणि पालखीत त्या रस्त्यानं जात होता. आणि दांडिये खालुता उतरला तेने आणते देखिले. मग त्यानं आम्हाला पाहिलं की आम्ही एका खडकावर विराजमान आहे. त्यांनी पाहिल्यानंतर दांडिये खालुता उतरला. पालखी जी होती पालखी जमिनीवर ठेवायला लावली. दंडवत घातले श्रीचरणा लागला. स्वामींजवळ गेला. पालखीतून उतरल्यानंतर स्वामींजवळ गेला. श्रीचरणास लागला. दंडवत घातले. मग गोसावी यांचे ते म्हणितले माझा सैंबनातू येतजी भेटला. ऐसे म्हणून याते विनविले जी जी. तो सर्व लोकांना म्हणू लागला अहो पहा अहो पहा अहो पहा. मी ज्या स्वयंनाथाच्या दर्शनात चाललो होतो आणि ज्याची नेहमी सेवा अर्चना करतो तर माझे स्वयंनाथ मला इथंच मिळाले. मला तिथं मंदिरात जायची आवश्यकता नाही. येणे म्हणून त्याने विनविले जी जी. गोसावी माझ्या आवाराशी विजय करावे जी. तो गेला. त्यांनी दंडवत केले. चरणास लागला आणि स्वामींना विनंती केली की स्वामी राया माझ्या आवाराशी म्हणजे माझ्या घराशी माझ्या घराला तुम्ही पाय लावा. तिथं माझ्या घरी तुम्ही चला. गोसावी यांची प्रवृत्ती. गोसावी विनवणी स्वीकारिली. सर्वज्ञांना प्रवृत्ती झाली की चला ठीक आहे बा आता हा म्हणते तर याची इथं आपल्याला जायचं. मग स्वामींनी त्यांची विनंती स्वीकारली. त्याला म्हटलं हो. त्याला काय म्हटलं आम्ही येतो. आपण पुढा पायी चालतो मागा गोसावी आणते दांडे बैसोनी आपुल्या आवाराशी आणले. तो त्या पालखीतून खाली उतरला आणि सर्वात पालखीच्या समोर तो चालायला लागला आणि स्वामींना पालखीत बसवलं. अशा प्रकारे ती पालखी त्याच्या घरी जाऊन पोचली. तिने गोसावी यांशी आसन घातले. गोसावी आसनही उपविष्ट झाले. घरी गेल्यानंतर त्यानं चांगलं मस्त फर्स्ट क्लासपैकी स्वामींसाठी आसन तयार केलं. आसन तयार केल्यानंतर स्वामी जाऊन त्या आसनावर विराजमान झाले. श्रीचरण क्षाळन झाले. सर्वज्ञे म्हणितले मग याशी ओलणी दिदली. स्वामींचे चरण शाळन झाले. पाय धुतले. त्यांचे पायाची मालिश केली. सर्व पूसपास केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर जे कपडे देतात ओलणी म्हणजे कपडे नवीन रेशमी सुतीचे याचे त्याचे जे काही होते ते कपडे स्वामींना दिले. मग अनेको मालू मर्दना देया वेया आला. तिथं काय झालं त्या गावात जो मालिश करण्याचा फेवरेट माणूस होता तो आला आणि तेल वगैरे काही साधन सामग्री घेऊन स्वामीची मालिश करायला त्यानं सुरुवात केली. मालू मर्दना या वेया आले तव तेने ते या ते म्हणितले सरारे तुम्ही येत कैरी गाल. तो जो फेवरेट माणूस जो होता मालिश करणारा हा मल्ल गेला आणि त्याला एकदम हे सरक बाजूले तू कोण होता मालिश करणारा. मी ना एवढे प्रयत्न केले एवढी मेहनत केली हे त्याच्यासाठी केली काय तू मागे सरक. मालिश तू करसाने मालिश मीच करीन. मग त्या मल्लाला त्यांनी सारे रे तुम्ही इथं कैरी गाले. तुम्ही इथं कसे आले सरका बाजूले.
ऐसनी आठी काही तुम्हा कारणे करविले. हे मीनं एवढं जे काही केलं, स्वामींना घरी आणलं, सर्व केलं, हे तुझ्यासाठी केलं काय? हे माझ्यासाठी केलं. दशरथ बाजूले त्याला बाजूले केलं आणि स्वामींची स्वतः, कारण तो त्यांनी मालिश करणं सुरू केली. हां, तुम्हा कारणे काढिले असे गोसावी अंशी मर्दना मेची देईन. मग आपण मर्दना दिदले. तू बाजूला सरळ, स्वामींची मालिश जी आहे मी एकटाच करेन, कोणी हात लावायचं नाही. म्हणून स्वामींची मालिश तो स्वतः एकटा करू लागला. मग आपण मर्दना दिदली, म्हणजे स्वतः त्यानं मर्दना करणं सुरू केली. जे तुले मालवी अंचे अंगे ते तुली गोसावी यांचा ठाई ओळखविली. तर त्यांचे जे मल्लचे डावपेच असतात, म्हणजे मालिश करायचे मल्लगिरीचे जे डावपेच असतात, ज्या काही युक्ती असतात, त्या सर्व युक्त्या त्यांना स्वामींवर अनुभवल्या. जाऊ इथं असं दाबायचं, इथं असं दाबायचं, अशी मालिश करायची, डोकं असं चाप करायचं. त्याच्या मल्लाच्या म्हणजे मालिशच्या ज्या काही युक्त्या असतात त्या सर्व युक्त्या तो जाणत होता. कोण? तो मल्ल. मग त्यानं त्या युक्त्या वापरल्या आणि स्वामींची मालिश केली. गोसावी तिची कळेशी रूप करीती जाती. मग तो जसं जसं आपली नवीन नवीन युक्ती करत, जसे डावपेच, कुस्तीचे डावपेच, कबड्डीचे डावपेच, तसे मालिशचे डावपेच आहे ना, की पुरं अंग न दाबता एकच अशी नस दाबली की पुरं शरीर मोकळं. तर तसे पूर्ण तो मालिश करू लागला. तो जशी जशी मालिश करत होता तसं तसं स्वामी तुझी त्याची स्तुती करत होते, प्रस्तुती करत होते. वा, काय चांगलं, काय मस्त करून राहिला, त्याची अशी स्तुती करत होते. मग मादने झाले. असं करता करता स्वामींची मालिश पूर्ण झाली. पूजा अवसरू झाला. दुपारती मंगळारती झाली. स्वयंभनाथाची भगती ते गोसावी यांचा ठाई अर्पिली. तर त्या मंदिरात जाऊन स्वयंनाथाची जे भक्ती करत होता ते तिथं ते पूर्ण अर्चना, देवपूजा वगैरे सर्व त्यांनी तिथं स्वामींजवळच केली. आरोग्या झाला, गुळला झाला, विळा ओळगरविला. स्वामींचं जेवण झालं, गुळणा झाला. जेवणानंतर त्यांना विळा दिला. विळा दिल्यानंतर मग दंडवत घालून यांते विनविले. जी जी मज संपत्ती असे पर संतती नाही जी. जेवण वगैरे झाल्यानंतर स्वामी ज्या टाईमला बसले तर तो गेला आणि त्यांनी दोघं नवरा बायकोनं स्वामींना विनंती केली, जी जी मज संपत्ती आहे पर संतती नव्हे. माझ्याकडे धन दौलत संपत्ती भरपूर आहे, अमाप आहे, पण मला संतती नाही. सर्वज्ञ म्हणितले होईल हो. सर्वज्ञ त्यांना म्हणाले, दोघा नवरा बायकोला, चिंता ना करा, तुम्हाला संतती होऊन जाईल. मग तेने पोटीची ऐसे म्हणितले, जरी मज पुत्र होईल तरी मी गोसावी यांचा ठाई 5 सहस्रा सोन्याचा पूजा करीन. तर ज्या टाईमने स्वामींनी म्हटलं की बा हो, काही चिंता नको करू, तुला पुत्र होऊन जाईल. तर जसं स्वामींना म्हटलं तुला पुत्र होऊन जाईल, त्याने याच्या मनातल्या मनात ठरवलं की मला जर पुत्र झाला तर मी 5,000 सोन्याचे मोहरे स्वामींना वाईन आणि 5,000 मोहऱ्यांनी स्वामींची पूजा अर्चना करीन. असं कोणाला म्हटलं नाही त्यानं, पण त्याच्या मनातल्या मनात त्यानं ठरवलं. सोन्याची पूजा करीन ऐसे म्हणितले. गोसावी अंते विनविले, जी जी गोसावी येथ असती तव गोसावी येथची आरोग्या करावी जी. मग त्यांनी स्वामींना विनंती केली, तुम्ही ओरंगल प्रदेशामध्ये या परिसरात जोपर्यंत आहात तोपर्यंत दैनंदिनी जेवण तुम्ही माझ्या इथंच घ्यायचं, आरोग्याला माझ्या इथंच करायची, आणि देवारेची पौढ करावाजी. आणि माझं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये तुम्ही झोपायचं आणि दैनंदिनी दररोजची नियम आरोग्याला माझ्याकडे घ्यायची आणि देवघरात झोपायचं.
माझी राणी गोसावी याची सेवा करील जी. आणि माझी पत्नी जी आहे राणी ती तुमची सेवा अर्चना करत जाईल. गोसावी मानिले. सर्वज्ञांनी हाकार दिला, हो काही हरकत नाही, ठीक आहे, थांबतो मी. देल्लार चौकीयेशी अवस्थान झाले, ते याची राणी गोसावी याची सेवा करी. मग तिथं त्याचा देवाचा जो चौक होता, म्हणजे देवघर, देवघरामध्ये यांचं आसन बनवण्यात आलं, त्यांचा पलंग वगैरे टाकण्यात आला आणि तिथं अवस्थान झाले. मग त्यांच्या घरी त्या देवघरामध्ये मुक्काम झाला. ते याची राणी गोसावी यांची सेवा करी. तर ते त्याची राणी जी होती पत्नी, ते दररोज दैनंदिनी स्वामींची सेवा करत होती. गोसावी वीरणा बीजे करीती मातिये आसन रचिती. गोसावी यांची आरोगणा गुळुळा विडा पहुड होय. मग स्वामी फिरायसाठी जात, विहरणासाठी बाहेर गेल्यानंतर तिथून जोपर्यंत वापस येतात तोपर्यंत स्वामींचं आसन विसन सरळ बिस्तार सरळ लावून सरळ कंप्लीट करून ताटगीट वाढून सरळ तयारी करून ठेवत होती. गोसावी अशी आरोगणा गुळुळा विडा पहुड होय. स्वामींचं जेवण व्हायचं, त्यांना गुळडा व्हायचा, विडा व्हायचा. हे सर्व झाल्यानंतर स्वामी झोपायला जात. चरण स्पर्शाद करुणी मग तिये जेवीत. स्वामी झोपायला गेल्यानंतर स्वामींच्या पायाची मालिश करायची, तेल लावायचं, तळपाय सोडायचे आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ज्यावेळेस स्वामी गाढ झोपल्यानंतर मग ते त्यांचं स्वामींचं जे ताट होतं त्या ताटात जो उच्छिष्ट प्रसाद राहतं, मग ती या जेवीत उच्छिष्ट प्रसादू चरणोदक ऐसे प्रत्यही करीत बघ. ते यासी तेनेची दिशे मासे खंडिली राणीशी गर्भवती झाली. हिची दिनचर्या अशी दररोज चालू होती की स्वामी झोपले, स्वामी झोपल्यानंतर त्यांचे पाय दाबायचे, पायाची मालिश करायची, तळपाला तेल चोळायचं आणि स्वामी झोपले की स्वामी झोपल्यानंतर दोघं नवरा बायकोन जायचं. स्वामींचं जे ताट होतं त्याच्यात उशिष्ट पदार्थ जे काही होते ते घ्यायचे आणि त्यांच्या ताटात जे चरणोदक राहायचं, त्यांनी पायाचे धुतलेले वगैरे त्यांचं जे चरणोदक ते चरणोदक घ्यायचं आणि ताटातलं उष्ट आणि हे सर्व घेऊन दोघं नवरा बायकोनी जेवण करते. असं दर दिवस मागे पडत गेले. जवळपास 1 महिना झाला. 1 महिन्यात मासे खंडिली राणीशी गर्भवती झाली. त्याची मोठी राणी जी होती राजाची, ते गर्भवती झाली 1 महिन्याच्या अंतरच. त्या उपरी दोषाची परी अधिक श्रद्धा झाली. ते दोघं नवरा बायको होते. त्या दोघं नवरा बायको आणखी श्रद्धा वाढली की बाबा स्वामींना सांगलं की तुला संतती नाही, संतती होईल. स्वामींना आपण विनंती केली, स्वामी इथं आहे. 1 महिन्याच्या अंतर बाई गरोदर झाली. मग यांना यांची श्रद्धा निष्ठा खूप वाढली. स्वामीवरची श्रद्धा निष्ठा खूप वाढली. अधिक श्रद्धा झाली. गोसावी यांशी आधी आरोग्य झाल्या विन तयाची स्त्री जेवीत ना. मग गोसावी ही उशिरू न लाविती. मग गोसावी बीजे करू आदरिले. मग जोपर्यंत स्वामी येत नाही आणि स्वामींचं जेवण होत नाही तोपर्यंत ती बाई जेवण करत नव्हती. मग स्वामींच्या लक्षात आला की गरोदर बाई आहे, हिला त्रास नको व्हायला, आपल्यासाठी विनाकारण हिला विलंब होतो, म्हणून स्वामी बाहेरून फिरून आपल्या वेळेच्या मर्यादित टाईमाच्या अगोदरच येतो. मग कशा करता तिला त्रास नाही झाला पाहिजे, कारण हे आपल्या पहिले जेवत नाही. मग स्वामी विलंब न करता वेळेच्या पहिलेच पोचत होते. स्वामींचं गोळा झाला, विडा झाला, सर्व झालं की नंतर ते जेवण करायची. तेवढी तेने विनविले जी जी आपया ते होईल. हे सर्व झाल्यानंतर उशीर नाही लागला पाहिजे, लवकर यायचं, जेवण खाऊन करायचं सर्व. त्याच्यानंतर मागोसावी बीजे करू आदरिले.
स्वामींनी ठरवलं आता आपल्याला इथून निघायला जायचं. मग त्यांना सांगितलं की मला आता जायचं. ते वडी तेने विनविले जी जी, आपचार्ये होईल मग गोसावे बीजे करावे जी. आपचार्य म्हणजे काही औपचारिकता जी आहे, कोणती? गर्भधारणा झाल्यानंतर त्या बाईची जे काही पूजापाठ करतात, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात किंवा आपल्या पहिल्या दुसऱ्या मालूम पडते, त्यावेळेस मालूम पडल्यानंतर थोडंसं मामाच्या घरी निरोप देतात, इकडे तिकडे दोंडी देतात, तर ते औपचारिकता झाल्याशी तुम्ही काही जाऊ नका. मग हो ती ये ऐसे अपचारिका झाले मग गोसावी बीजे करू आदरिले. मग तेने विनविले नाजी, आठा गुळ होईल. ते पूजापाठ झाली, सर्व झाली. मग स्वामी जायला निघाले. मग हे म्हणतात नाजी, जोपर्यंत डोहाळे लागत नाही तोपर्यंत तुम्ही जायचं नाही. मग गोसावी बीजे करावे तेही गोसावी मानिले. जायचं स्वामींना आणखी कॅन्सल केलं. ते या अंटागुळे झाले. मग गर्भावरती जी बाई असते तिचं अंठा उडे म्हणजे आपण जे म्हणतो 7व्या महिन्यात कार्यक्रम असते, सोळी चोळी वगैरे पाळणा वगैरे, हे सर्व होऊ द्या. तिचा 8वा महिना झाल्यानंतर तुम्ही जा. मग ठीक आहे. मग तिचा 8वा महिना करावयाचे ठरवले. 8वा महिना झाला, सर्व आटोपल्यानंतर मा गोसावी बीजे करे आदरिले. 8व्या महिन्याचा कार्यक्रम झाला, स्वामी जायला निघाले. नाजी बारसे होईल मग गोसावी बीजे करावे जी. नाही तसं नाही म्हणते. जो बंद बारसं होणार नाही तो बंद तुम्ही काही जायचं नाही. तेही गोसावी मानिले. हे बी सर्वज्ञांनी त्यांची प्रार्थना मान्य केली. ऐसे प्रसूती झाले, पुत्र झाला, बारसे झाले, मग गोसावी बीजे करू लागले. अशा अवस्थेत तिचा 8वा महिना झाला, डोहाळ जेवण झालं, तिचा पाळणा झाला. पाळणा झाल्यानंतर प्रसूती झाली, म्हणजे बायतपण झालं, बाळणपण झाल्यानंतर तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर बारसं झालं. बारसं झाल्यानंतर स्वामी म्हणतात बारसे झाले मग गोसावी बीजे करू आदरिले. बारसं झाल्यावर स्वामी म्हणतात आता मी चाललो. तेने म्हणितले नाजी, गुरुवी उपवस्टराविन राहावे. उष्टवन होईल मग गोसावे बीजे करावे जी. म्हणजे आपण म्हणतो बाळंतीण झाल्यानंतर 1.25 महिन्यात गरम पाण्यात हात, थंड्या हात टाकायचा नाही, काही नाही, कसं नाही. आणि 1.25 महिना 1.5 महिना झाल्यानंतर त्या पोराले अनाज आपण घालणं सुरू करतो. तोपर्यंत त्याला काही नसते. मग त्याची बी काही विधी असते. त्या तोंडात सहट टाकतात, काही टाकतात, कसं टाकतात. त्याचं उष्टवन होईल म्हणजे तो बाळ त्याच्या तोंडात काही आपण अन्न टाकू आणि तो अन्न प्राशन करून त्याला म्हणतात उष्टवन. तर उष्टवन झाल्यानंतर तुम्ही जा, तोपर्यंत नाही जायचं. मग गोसावी बीजे करावे जी. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जा, तोपर्यंत जाऊ नका. तेही गोसावी मानिले. त्याची ते बी शरद गोसावी यांनी मान्य केली. ऐसा उष्टवन झाले मग गोसावी बीजे करू आदरिले. अशा प्रकारे त्यांनी गावातील लोक बोलावले. काय जसा काही त्याच्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम असत, तो पोराचं तोंडात अनाज टाकायचा, तो उष्टविण्याचा कार्यक्रम ठरला. तो कार्यक्रम झाला, सर्व झाला. नंतर गोसावी बीजी करू आदरिले. तो कार्यक्रम झाल्यानंतर स्वामी म्हणतात आता मी निघतो. नानाजी गोसावी चोळेवरी राहावे जी.
काय चोळेवरी राहावेजी तेही गोसावी मानितले. मग आता तुम्ही जाऊ नका, मी तुमची हा पोरगा जो आहे हे तोंडात तर घातला आपण आता. मग चोळेवरी राहावेजी, चोळेवरी म्हणजे त्याचं जावळं काढणं. जोपर्यंत माझ्या मुलाचं जावळं काढणं होत नाही तोपर्यंत तुम्ही जायचं नाही. आता ऐकली आफत. तेही गोसावी मानिले ऐसा चोळे झाले. स्वामी अजून मान्य झाले. थाट शिंगार केला, काही प्रोग्राम केला, कसं केलं, त्या पोराचं जावळं काढलं. जावळं काढून स्वामीच्या पत्रात दिलं तरी स्वामी तिथंच. ऐसे 15 माह तेथ गोसावे यांचे अवस्थान झाले. अशा प्रकारे 15 महिने स्वामींचं त्या मल्लाच्या घरी मुक्काम झालं. ती भाग्यवंत मल्ले म्हणायला पाहिजे. 15 महिने. हां. मग गोसावी विजय करू आदरिले, ते नडी तेने विनविले नाजी नाजी. मी या गोसावींशी 5 सहस्त्र सोन्याची पूजा करावी असा मनोर्थ केला होता जी. जावळं गिवळं खाल्ल्यानंतर स्वामी निघाले. तो म्हणते नाही, तुम्ही आता जाऊ शकत नाही. कारण म्हणते तुम्हाला मालूम नाही. स्वामींना तर सर्व मालूम होतं, तुम्हाला माहीत नाही. ज्या वेळेस तुम्ही म्हटलं होतं की तुला संतती होईल त्यावेळेस म्हणून मी असं ठरवलं होतं की 5,000 सोन्याच्या मुद्रा, मला जर मुलगा झाला तर मी 5,000 सोन्याच्या मुद्रेनं स्वामींची पूजा अर्चना करीन. तर मी माझ्या मनात ते ठरवलेलं होतं. तर ती माझी अजून आता संकल्पना तेवढी बाकी आहे. पूजा करावी ऐसा मनोर्थ केला जी, तरी मी गोसावी यांची पूजा करीन. मग गोसावी विजय करावे जी. अशा प्रकारे मी तुमची 5,000 सोन्याच्या मुद्रेने पूजा करीन. ते पूजा झाल्यानंतर तुम्ही इथून जाऊ शकता. मग तेने विचारिले गोसावी यांशी काही लागेना. त्यांनी विचार केला, हे गोसावी आहेत, स्वामी आहेत, यांना तर काहीच लागत नाही. फक्त एक कटी वस्त्र, एक कमरेला गुंडावर तर खांद्यावर ठेवतात, यायला बाकीची आवश्यकताच नाही. मग मी यांना 5,000 सोन्याच्या मुद्रा जर दिल्या, हे काय करतील. गोसावी दाम काय करीती महात्मे, तरी गोसावी या कारणे जोगवटा करू. मग त्यानं विचार केला, मी एवढे 5,000 सोन्याचे मोरेचे दिले स्वामींना, स्वामी काय करतील याचे. काहीच नाही, यायले काहीच काम नाही आणि यायला त्याचं मूल्य बी नाही. मग त्याच्यापेक्षा आपण जोगवटा करू 5,000चा. ते जे बाई जे घेऊन बसली होती जोगवटा, कोण बसली होती जोगवटा घेऊन, कोण बसली होती बुवा, बोलले काय हो. औसा जोगवटा घालून बसली होती ना. मग तसा जोगवटा स्वामींना करून द्यायचं. कोण ठरवलं, मल्लानं ठरवलं. गोसावी यांची काय लागेना, गोसावी दाम काय करते महात्मे, तरी गोसावी या कारणे जोगवटा करू. या सोन्या नाण्या मौल्यवान वस्तू स्वामींना काही नाही आहे, तर आपण काय करू, यांना तर एक जोगवटा करून देऊ. म्हणून पाठाऊ वाचा जोगवटा केला तयासी, ठीक माणिके मोती रत्ने 5 सहस्राची खिवनिली. मग यासी मर्दना मादने पूजा केली. मग अशा प्रकारे गुजरात प्रांतामध्ये जे वस्त्र भरत होतं तिथलं सर्वश्रेष्ठ गुजरात प्रांताचं वस्त्र होतं. ते वस्त्र रेशमी वस्त्र, आणखी असे जे मौल्यवान वस्त्र होते, त्या मौल्यवान वस्त्राचा तो जोगवटा बनवला. आणि त्या जोगवट्याला 5,000 सोन्याच्या मुद्रा ज्या होत्या, सोने नाणे दागदागिने जे काही हिरे जवाहरात होते, ते 5,000चे पूर्ण त्या जोगवट्याला त्या पट्ट्याला लावले. ते अशी माणिके मोती, माणिक मोत रत्न 5,000 पूर्ण त्यांना
चिपकवलं. मग त्याशी मर्दना मादरे पूजा केली, वस्त्र ओळगविले. तो जोगवटा दिल्यानंतर त्याची मादने म्हणजे मालिश झाली, आंघोळ झाली, चांगल्या चांगल्या किसमची पूजा अर्चना झाली. नवीन नवीन चांगले मस्त रेशमी सुती असतील नसतील ते वस्त्र त्यांना अर्पण केले आणि तो जोगवटा ओळगविला. या कपड्या लोत्यासोबत तो जोगवटा त्यांना अर्पण स्वामींना केला. दंडवत घातले श्रीचरणा लागले गे. मग आरोग्या गुळला विळा ओळखविला. मग ते तेथून निघाले औसी म्हणितले. मग हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आंघोळ झाली, जेवण झालं, सर्व झालं. त्यांना तो जोगवटा दिला, कपडे दिले आणि हे सर्व झाल्यानंतर स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणास लागले आणि स्वामी तिथून निघाले. औसे म्हणितले. मग तो जोगवटा काही केला स्वामी जगन्नाथा. हे गोष्ट कोणाला सांगून राहिले होते? औसाला. मग औसानं विचारलं, स्वामी जगन्नाथा, मग तो तुम्हाला जोगवटा जो दिला होता तो कुठं आहे? मग तो जोगवटा काही केला. तुम्हाला जो एवढा माझा 5,000 मुद्रा लागलेला जोगवटा दिला, त्या जोगवटा तुम्ही तर काय केलं? स्वामी जगन्नाथा म्हणजे असं स्वामी जगन्नाथा म्हणून की बा स्वामी जगन्नाथा तुम्ही त्या जोगवट्याचं काय केलं? सर्वज्ञ म्हणितले. वाटे को ब्राह्मणो भेटला तो त्या दिदला ते या ब्राह्मणाशी. आम्ही रस्त्यानं चालत असताना वाटसरू एक ब्राह्मण मिळाला. चालता चालता तो ब्राह्मण भेटला. तो पट्टा आम्ही त्यांना देऊन टाकला ब्राह्मणाला. स्वामींनी एका ब्राह्मणाला तो जोगवटा देऊन टाकला. हे काहीजी स्वामी जगन्नाथा येसना जोगवटा कैसा ब्राह्मण से देवविलाजी. सर्वज्ञ म्हणितले. नायका तुम्ही असतीची तरी तुम्हा द्यावजे असता. ते म्हणते काहीजी स्वामी नाही म्हणते, कसं म्हणते तुम्ही कसं केलं? एवढा मोली महाग वाहन, एवढा जोगवटा तुम्ही चालत्या फिरत्या रस्त्यानं वाटसरू एका ब्राह्मणाला देऊन टाकला. तर स्वामी काय बोलले? त्याच्यावर स्वामीने उत्तर काय दिलं? हे काहीजी स्वामी जगन्नाथा एक येसरा जोगवटा कैसा ब्राह्मणाशी देवला. काय स्वामी जगन्नाथ, एवढा मोठा मौल्यवान जोगवटा तुम्ही त्या ब्राह्मणाला देऊन टाकला, मागचा म्हणता काही विचार नाही केला. सर्वज्ञ म्हणितले. नायका तुम्ही असं तिथे तरी तुम्हा देतो. सर्वज्ञ म्हणाले, बाई त्या ब्राह्मणाच्या पहिले तुम्ही जर मला दिसले असते, तुम्ही जर भेटले असते, यदा कदाचित तो जोगवटा मी तुम्हाला देऊन टाकला असता. ज्याच्या तकदीरात होता तो गेला, तो जोगवटा त्याला दिला. इथं 30 नंबरची लीळा संपूर्ण झाली. पूर्वार्ध अर्धा तासाला. लीळा क्रमांक 31. हेडावा भेटी. हेडावा भेटी म्हणजे भेट घेणे. हेळावा म्हणजे घोड्याचे व्यापारी. जसे आपण आपल्या भाषेत म्हणतो बैलाचा हेड्या, बैल बाजारातला हेड्या, घोडपाकीचा हेड्या, तसं हेळावा भेटी म्हणजे घोडपाक जे होते, घोड्यांचे जे व्यापारी होते, त्या घोड्यांच्या व्यापाऱ्यासोबत भेट. एकी गावी गोसावे अंशी वस्ती झाली. उदक गोसावे विहरणाशी बीजे गेले. नदी तिये थडिये वृक्षातळी गोसावे अंशी आसन असे. तव हेडऊ तेलंग देशा देशोनी घोड्याची हेट घेऊन उरंगला जात होते. उरंगल देशामध्ये स्वामी एका ठिकाणी मुक्कामी होते. तर तिथं मुक्कामी असताना स्वामी नदीच्या काठावर एका खडकावर गेले, हातपाय धुतले. हातपाय धुवून स्वच्छ होऊन मस्तपैकी तिथं आसनावर बसले. तेवढ्याच समोरून
घोड्याचे व्यापारी जे होते त्यांनी आपले घोडे हाणत हाणत आणले. जसं गाई गवार येते तसं पूर्ण घोडे त्यांनी आपले हाणत हाणत तिथं आणले. आणि त्या नदीच्या काठावर स्वामी झाडाखाली जिथं बसलेले होते, नदीच्या काठावर एक झाड होतं, त्या झाडाच्या खाली गोसावी आसनस्थ होते. तर व हेडावो तेलंग देशोचे घोडे अशी हेड घेऊन औरंगाला जात होते. तर औरंगल प्रदेशात म्हणजे तेलंग देशात हे घोड्याचे व्यापारी जे होते हे घोडे घेऊन तिथं विकायसाठी जात होते. कारण इकडे घोडे जास्त होते आपल्याकडे, पण डिमांड नव्हती. औरंगल देशात तिकडे घोडे कमी होते, पण तिथं डिमांड जास्त होती. त्याच्यामुळे हे व्यापारी काय करायचे, इकडून घोडे जमा करत न्यायचे आणि तिथं विकायचे. त्यांनी ते आपले घोडे त्यांनी स्वामींना पाहिलं, नदीकाठी जाऊन उभे राहिले. औरंगला जात होते नदीची थळीये येऊन ते राहिले. दुसे मांडविया सावलिया घोड्याचे लहास दिदले. तिथं त्यांनी नदीच्या काठावर काय केलं, तंबू उभारले. त्या तंबूमध्ये आपली राहायची व्यवस्था केली. त्याच्या बाजूला पूर्ण घोडे जे होते ते घोडपाक बनवली. त्या प्रत्येक घोड्याला रस्सीनं माझ्या पायाला बांधून ठेवून दिलं. जसं एखादी एक ढोरं बांधतात ना, असं त्या पद्धतीनं नदीच्या काठावर स्वतः राहायसाठी तंबू आणि त्यांच्यासाठी घोड्यासाठी पूर्ण घोडपाक बनवलं तिथं नदीच्या काठावर. घोड्याचे लहास दिदले. लहास म्हणजे घोडपाक. जसं आपण म्हणतो गव्हाण, डोऱ्याचा गोठा, म्हशीचा गोठा, तसं जिथं घोडे ठेवतात ते घोडपाक जे असते त्याला शास्त्राच्या भाषेत म्हणतात लहास. लहास म्हणजे घोडपाक. आणि मांडचिया सातलिया. मांडविया सातलिया म्हणजे कपड्याने बनवलेला तंबू. या भाषेत मांडविया घातलिया. मांडविया घातलिया म्हणजे कपड्याचे तंबू जे असतात, जे पोलीस डिपार्टमेंट वागले आपण असं जे लावतात तसे कपड्याचे तंबू त्यांनी तिथं केले. द्वासनी बळीया विले. मग आपण नदीशी संध्या वंदनाशी आले. द्वासनी म्हणजे देवरी. तिथं बळीया विले नदीच्या काठावर पुरी व्यवस्था केली, सर्व केलं आणि आपण नदीच्या संध्यावनासाठी आले. नदीत जाऊन हातपाय धुवायचे, सर्व संध्या आपलं आटपायचं. सर्व आटोपल्यानंतर तव गोसावी अंते राजकुमारी येशी देखिले. ते ज्या टाइमला नदीत गेले, हातपाय धुतले, सर्व केले, तिथून बाहेर निघतात तर एक राजकुमार झाडाखाली बसलेला, देवपुरुष, काय भयानक बिलकुल सुंदर मूर्ती, 32 लक्षण मूर्ती बसलेली आहे. ते पाहून सर्व मग्न झाले. गोसावी अंते राजकुमाराशी देखिले. त्या लोकांनी राजकुमाराला अशा स्वरूपात पाहिलं. अवघे गोसावी याजवळी आले, दंडवते घातले श्री चरणा लागले. ते सर्वे स्वामींजवळ आले. त्यांना अचंबा वाटला, बा एवढी सुंदर मूर्ती. सर्वांनी दंडवत घातले, श्री चरणास लागले. विनंत कंदर होऊन गोसावी याजवळी बैसले. नम्रतापूर्ण शांततेनं स्वामींच्या समोर जाऊन सरे बसले. मग घोड्याची या गोष्टी करू लागले. मग घोड्याच्या गोष्टी करू लागले. जाती सुद घोडे ते ऐसे ऐसे सर्वज्ञ म्हणितले. जाती सुद घोडे ते काही ऐसे ते ऐसे की. ते गोष्टी करू लागले, घोडा कसा, काय कसं. तर स्वामींना ते जसे बोलायला लागले, स्वामींना त्याला शिकवणं सुरू केलं. घोड्याचे इतक्या जाती असतात, हे जात असते, ते जात असते. मग गोसावी ते तुले घोड्याची जाती दीपे निरूपू आदरिले.
कोणत्या प्रांतात कोणते घोडे कसे असतात, काय असतात, कुठं कोणता घोडा काम करेन, कसा करेन, हे स्वामी त्याला सर्व सांगू लागले. सर्वज्ञ म्हणे तरे जाती सुदू घोडा एकू आती, ते आती एखादा एकू संधे आतुने मागिली कडी, पासा चावडी खडे करुणे ऐसा हाने आणि ऐसा हो करे, दृष्टी ते याकडे पाहे. स्वामी म्हणाले तुम्हाला माहीत नाही, एक घोडा असा आहे की त्या घोड्याला जर इकून खडा मारला तो फक्त त्या माणसाकडे पाहिजे, तिकून जर खडा फेकून मारला तो त्या माणसाकडेच पाहिजे. जोपर्यंत तो माणूस दृष्टीहीन होत नाही, नजर पडून आड होत नाही, तोपर्यंत त्याला घोडा पाहतच राहते. दृष्टा ते याकडे पाहे, तो त्याच्या नजर आड होत नाही तोपर्यंत तो घोडा त्या माणसाला पाहतच राहते. दुसरीकडून जरी हाने तरी ते ताई रोखणे पाहे, तो आपुले करणीये करी तुझी असे. इकून दगडा मारला तो निघून गेला, स्वामी त्याला पाहतच राहतो घोडा. नंतर दुसऱ्या बाजूने मारला, शेपटीकडून त्याला मागून ढुंगणावर शेपटी जर खडा मारला तो घोडा मागे उलटून पाहत जाय. घोडा आपलं काम करत जाय, फक्त आपली करणी करत जाय, फक्त त्याच्याकडे पाहतच राहायचं. हे बी एक घोड्याची जात आहे. दुसऱ्या घोड्याला थोडा धक्का लागला, तो मागचे दोन्ही पाय उचलून फेकून मारते बिलकुल, होय लंबा बिलकुल, ते बी जात आहे. तिसरा घोडा असा आहे की थोडा धक्का जर लागला तो शिद्दे उरचे दोन पाय उचलते तुमच्या छातीत घालते, असाही एक घोडा आहे. अशा घोड्याच्या जाती आणि त्या प्रांतात जे घोडी जाती आहे हे स्वामी त्यांना सांगू लागले. परी तो घोडा ते यावरीची हो खरं दृष्टी फोडीना. एवढं केलं तरी तो घोडा त्याच्यातून दृष्टी हलवत नव्हता, त्याच्याकडे फक्त टक्क पाहायचंच जाय. यानं मला खडा मारला, घोडा काही करत नव्हता पण त्याच्याकडे फक्त पाहतच जाय. तो जे तुले जे तुला जाय, ते तुले तो घोडा पाहे. तो माणूस जिकडे जिकडे जात जाय तिकडे तिकडे घोडा त्याला पाहत जाय, पण ॲक्शन काही घे ना, त्या घोड्याची जात होती हे नम्रता. तो त्या माणसाकडे पाहिजे, तो जिकडे जिकडे फिरे ना तिकडे तिकडे पाहत जाय, पण घोडा एका जागेवर उभाच. ऐसा जाती सुद घोडा एको आती गोसावी, ती याचे पोडे हातू दाखविला. अशा जातीचा घोडा जो आहे तुमच्या जो आहे पण तुम्हाला मालूम नाही. नाही जी आम्हाला पारख नाही, तो घोडा म्हणजे तुमच्या घोडपाकीत. मी जे जात सांगितले त्या जातीचा तो घोडा आहे, पाहून घ्या, निरीक्षण करा. घोडे अंतू दाखविला, त्याच्या घोड्याच्या घोडपाकीत यायलाही मालूम नव्हतं. तो स्वामीने या जातीचा घोडा जो आहे तो एक घोडा तुमच्या घोड्याचा आहे, स्वामीने दाखवला. तेही म्हणे तरी जी जी आम्ही हे परिसोची नेनो व बोलोनी काही जी जी. आम्हाला याचा काही आस्वाद नव्हता, आम्हाला एवढी काही अकलचा पता नव्हता. तुम्ही जे सांगून राहिले आम्हाला याबद्दल ज्ञान, काही घोड्याच्या जातीबद्दल ज्ञान नव्हतं. कान पकड गेला ना दुम भागा देणार, तिकून घोडे आणणे इकडे घोडे विकणे, ह्या जातीबद्दल आम्हाला जातीभेद मालूम नव्हता. जी जी असो आज हृदय तो गोसावी जाणी ती. स्वामी राया हे एवढा आस्वाद, हे जे आहे माहिती बारीक, ते आम्हाला काही जाणत नव्हतं. हे तुम्ही जाणता बाबा, आम्ही काही याले जाणत नव्हतो. जी जी याची आम्ही सोयही नेनो, भाख नेनो ते गोसावे निरोपावे. हे तुम्ही जे सांगून राहिले याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान आहे, माहीत नाही, काही नाही, कसं नाही, तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्या. यांनी स्वामींना विनंती केली की आम्ही घोड्याचे दलाल जरी आहे, घोड्याचे व्यापारी आहे, पण याच्यावर ABCD आम्हाला काही समजत नाही, तर तुम्ही आम्हाला शिकवा. गोसावी आरती जी जी त्याची आम्ही सोयही नेनो, भाग नेनो ते गोसावी निरोपावे आणि गोसावी यांची ऐकावे. मग ते घोडे कशी जातीचे, काय जाते, त्याले काय खाऊ घालायचं, कसं खाऊ घालायचं, त्याची दिनचर्या कशी ठेवायची, हे सर्व तुम्ही आम्हाला शिकवा. मग स्वामी त्यांना तिथं सांगू लागले
आणि ते घोड्याचे दलाल घोडपाकी जे होते ते पूर्ण ऐकू लागले. पहा, मग अवघे हे डाऊ आड पडिले, दंडवते घातले मग ते गोसावी अंते विनविले. जी जी गोसावे आमच्या दुसाशी बीजे करावे जी. मग हे जेवढे हेडे दलाल होते हे एक एक करून स्वामी जो गेले, पाया लागले, दर्शन घेतलं. स्वामी राया आमच्या तंबूत तुम्ही या. आता ते 10-20 होते ना, ते काही एक थोडाच काही होता, अलग अलग त्याचे तंबू लागले होते. आमच्या तंबूत तुम्ही या, आमच्या तंबूत या, आमच्या तंबूत या. सर्वांनी त्यांना स्वामींना विनंती केली आणि जाऊन आपापल्या तंबूत गेले. गोसावी मानितले मग ते याचे दुसाशी बीजे केले. स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली की हो ठीक आहे, तुम्ही म्हणता ना, तर मी तुमच्या प्रत्येकाच्या तंबूमध्ये येतो. तीही ओलणी दिदली मर्दना मादने झाली, आरोहणा झाले, गुळुळा झाला, विळा झाला, गोसावी आसने उपविष्ट झाले. असते ते अवघे ओळगे बैसले, असते मग तेही त्या ते विनविले. जी जी ओरंगल नगर बर्वेजी. अशा प्रकारे स्वामी प्रत्येक तंबूत गेले. प्रत्येक तंबूवाल्यानं त्यांची सेवा अर्चना केली, पाय धुतले, मालिश केली, त्यांना नवीन नवीन कपडे दिले, आंघोळ घातली, जेवणं झाले, विळा झाला, गुळा झाला, सर्व असं प्रत्येक एका एका तंबूमध्ये सर्व झालं. मग हे आटोपल्यानंतर आरोगणा झाले, गुळाळा झाले, विढा झाला, गोसावी आसने उपविष्ट झाले. असते ते अवघे ओळणे बैसले. असती हे सर्वांच्या तंबूमध्ये व्हिजिट झाल्यानंतर, संभाच्या तंबूत गेल्यानंतर तिथून काय झालं की स्वामी ज्या टाईमने सर्वांच्या भेटीगिटी झाल्या, मग आता सर्वांच्या तंबूत जाऊन आले. मग समोर बसले, सर्व तंबूवाले जेवढे होते घोडपाकवाले ते सर्व सामूच्या समोर बसले. मग तेही अंते विनविले. जी जी ओरंग नगर बर्वे जी. गोसावी तेथ आम्हा सरसे बीजे करावे जी. त्यांनी सर्वांनी विनंती केली, ओरंगल प्रदेश, तेलंगणा प्रदेश खूप सुंदर आहे, आम्ही सर्व तिकडे जाऊन राहिलो व्यापार करण्यासाठी. जे जी स्वामीराया तुम्ही आमच्यासोबत तिथे चाला. मग सर्वज्ञ म्हणितले ते येत पूर्वदृष्ट असे. तीही म्हणितले जी जी यात घोड्याची हेड घेऊन जात असो. गोसावी जरी हे घोड्याची हेडे सरीसे बीजे करीती, तरी आम्हा लाभाचे लाभ होतो जी. ज्या टाईमनी त्यांनी स्वामींना विनंती केली की बा तुम्ही वरंगल प्रदेशात झाला, वरंगल प्रदेश खूप चांगला, खूप सुंदर आहे. स्वामी म्हणाले आम्ही तेथे एक वेळ जाऊन आलो आहे वरंगल प्रदेशात. काय बोलले? वरंगल प्रदेशात मी जाऊन आलो, तो प्रदेशात खूप सुंदर आहे, चांगल्या प्रकारचा आहे, माणसं चांगले आहे, तुम्ही सांगता ते मला पूर्ण मान्य आहे, पण मी तिथं जाऊन येईल आहे. मग यावर ते लोक काय म्हणतात, स्वामी राया आम्ही घोडे घेऊन तिथं व्यापार करायसाठी चाललो, तुम्ही आमच्यासोबत जर आले आम्हाला बढोतरी होईल, आमचा व्यापार चांगला होईल. म्हणून सर्वांची विनंती आहे की तुम्ही आमच्या घोडपागेसोबत, या घोड्यासोबत वरंगल प्रदेशात तुम्ही आमच्यासोबत चला. तरी आम्हा लाभेची लाभ होतो जी. तुम्ही जर सोबत असले माल बिलकुल आम्हाला नफा खूप होईल, म्हणून तुम्ही आमच्याकडे चाला. गोसावी या औरंगाला बीजे करावेची प्रवृत्ती. मा गोसावी ते याची विनवणी स्वीकारली. यांची प्रवृत्ती झाली होतीच वरंगल जायची. मग यांनी विनंती केली तर स्वामी ॲग्री झाले. पण चला ठीक आहे बा, तुम्ही म्हणतात मी पहिले जाऊन येलाय, आता तुमचं म्हणणं आहे असं असं परिस्थिती आहे, तर मी तुमच्यासोबत येतो. मग स्वामी त्यांच्यासोबत वरंगल तिथं परिसरात जायला तयार झाले. मग गोसावी यांची तेही बरवी लुगडी ओळखविली. त्यांनी स्वामींना चांगल्या चांगल्या प्रकारचे, इथं लुगडी लिहिलं आहे, लुगडी म्हणजे वस्त्र, चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्त्र स्वामींना परिधान केले, त्यांच्या अंगावर टाकले. सर्व केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा त्यांना घोडा दिला. अंगरखा अंगिया ओळखविल्या, घोडा ओळखविला. चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्त्र दिले, सर्व दिलं, दुपट दिलं, त्यांच्या अंगामध्ये अंगरखा घातला, अंगवस्त्र
म्हणजे शर्ट घालून दिलं. गोसावी घोड्यावरी आरोहण जाती, हे सरना मस्त चकाचक नरते भरवल्यानंतर स्वामींना घोड्यावर बसवलं. आणि तो कळविला ऐसा होय, ऐसा अवघ्या घोड्या संबंधू दिदला. स्वामी त्या घोड्यावर बसले, घोडा निघला की तो जसा स्वर्गाची स्वारी करत जाय, त्याच्यावर तो बसल्यावर सर्व लोक अचानक झाला घोडा काय, अरे बाबा हवेत बोलते ते सगळे, जमिनीवर हवेतच चालून राहिला ते सगळे, तडतड तडतड. इतका तो घोडा चतुर व्हायचा. मग जो तो म्हणे माझ्या घोड्यावर बसा, माझ्या घोड्यावर बसा. मग असं आलटून पलटून स्वामी प्रत्येक घोड्याला संबंध दिला. अवघे ऐसा अवघ्या घोडे या संबंध दिदला. मग जेवढे घोडे होते त्या घोड्यापाकी त्या सर्व घोड्यांना त्यांनी संबंध दिला. मा घोड्याची हेडे हेची समर्थ, ऐसे गोसावी औरंगाला प्रदेशी गेले. असं दरकोज दरमुखान करता 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 एक एक स्वामी घोडा बदली करत गेले आणि घोडा बदली करता करता औरंगल प्रदेशामध्ये जाऊन पोहोचले. तिन्ही गावे औरंगल नगर उदय के, पालाने वलाने होय घोडे पुढा निघती, मा वाजंत्रे वाजती. ते जसं गाव जवळ आले, गाव जवळ आलं तर स्वामींचा घोडा समोर, त्याच्या पुढे वाजंत्री, ढोल ताशे नगारे वाजंत्री वगैरे सर्व वाजंत्री वाजत वाजत गावात नगरात प्रवेश केला. वाजते मग गोसावी बीजे करीती, एकू एकू घोडा एकू एकू ती ओळखविती. ऐसे औरंगला बीजे केले नगरा विहिरी, दुसे पडिले. अशा प्रकारे चालत चालत दरकोज दरमुखान करता करता औरंगल प्रदेशात गेले. तिथल्या गेल्यानंतर एका चांगल्या प्रांगणामध्ये तंबू टाकला. आपापले सर्वांचे तंबू साजवण्यात आले. जसं त्या नदी काठावर केलं होतं तर सर्वांचे तंबू बनवले आणि तंबू बनवल्यानंतर जेवढे सर्व जे घोडे आहेत घोड्यांना रस्त्या बांधून घोडपाक करून त्यांना उभं राहायची व्यवस्था केली. गोसावी हेडाव वाचे मुदल हेडावू, आणि ते अवघे अनुखंगित सर्वज्ञ म्हणितले. बाई तेथेची रायाची व्यवस्था ऐशी, जे आधी अवघे घोडे रायाशी तिथ दाखवितची. अशा प्रकारे स्वामींची सुद्धा राहायची व्यवस्था तिथं त्यांनी केली. तिथं व्यवस्था केल्यानंतर रायाशी रागदी ते रागवते. मग गावीचे सर्वात पहिले गावाचा जो राजा होता तो राजा आला. राजानं सर्व घोड्याचं निरीक्षण केलं. त्या राजाला जेवढे घोडे पटले त्यानं घोडे घेऊन टाकले. राजा आल्यानंतर प्रधान आला. प्रधानाला जे पटले ते घेतले. त्याच्यानंतर त्याचं सैन्य आलं. सैन्याला जे जे घोडे पटले त्यांनी सौदे करून ते घोडे घेऊन घेतले. गावीचे वाणी वारी घेती. राज दरबार सैन्य झाल्यानंतर गावातले जे वाणी आहे म्हणजे दुकानदार आहे ते दुकानदार घेत, त्या दुकानदारांनी त्यांना जे जे घोडे पाहिजे ते घेतले. मग गोसावी अवघे घोडे रायापाशी दाखविले. राया लागती ते राये घेतले. एव राण्या उतरी ठाकुरी घेतले. मग गावीचे वाणी वेवरी आले. त्यांचे सर्वांचे घोडे घेऊन झाल्यानंतर सर्वात शेवटी कोणाला गावातले वाणी म्हणजे दुकानदार ते लागती ते घेतले. त्या दुकानदारांना वाणी लोकांना जे लागत होते घोडे त्यांनी ते बी घोडे घेतले. वाहिरीला कडून जे येते ते पुढा काढून या घोडा दाखविते. मग आता गावातले सर्व झाले. राजा झाला, प्रधान झाला, सैन्य झालं, वाणी दुकानदार झाले. मग आता राहिले कोण? मग बाहेर गावाहून जे लोक येत होते. इथं बैलाचा बाजार आहे, दुरून दुरून लोक येतात. तसं तिथं घोड्याचा जो बाजार भरत होता तिथून बाहेरून लोक येत होते. मग हे गावातले लोक झाल्यानंतर मग जे बाहेरचे लोक येत होते ते येत होते. बाहेरीली काढून ते येते त्यापुढे काढून या घोडा दाखवते. तव दिडी तडी नये गोसावी मध्यवर्ती. मग गोसावी अंगियाची बाहेरी या एशियावरती या करीती. अंगीचे पालव सरसे करुणे ऐसे पोटीशी खोचती. मग ते बाहेरचे लोक जे येत होते हा घोडा दाखव, तो घोडा दाखव, तो घोडा दाखव, असा घोडा दाखवता दाखवता स्वामी पुढे होत मस्त दोन्ही हाताच्या पाया वर करत
दोन्ही हाताच्या बायावर करत शर्ट असं करत आणि तिथून उभे राहत त्या व्यापाऱ्यापुढे. तिथं उभे राहिले, मग तो व्यापारी ते पोझिशन पाहून अर्धा जिरून जाईल बिलकुल. त्याला वाटते बापा हाच व्यापारी आहे. हे बाकीचे सर्व खोगीर भरती आहे आणि मेन व्यापारी हाच आहे. त्या व्यापाऱ्याकडे स्वामीकडे पाहिले की त्याची शिट्टी बिट्टी गोल होईल. मग तो काय म्हणे घोडा घोडा दाखवला तर मग त्या मालकाला म्हणे किती रुपयात विकायचा? तो म्हणे स्वामी 1000 विकला तरी मला भरपूर दाम होते, मला खूप फायदा होते, 1000 कमीत कमी हा विकला पाहिजे. घोडा दाखविले तेव्हा दिडी या तडी तशी गोसावी मध्ये होती. पण गोसावी अंगियाची या बाई या येशिद्या वरत्या करते अंगेचे पाला व सरसे, अंगाचे वस्त्र पालो बाजूला करते, हात वर करते, पोटाशी होती म्हणजे हात वर करते. मा घोडा गोसावी असा करून दाखवते आणि घोड्याशी तेज आता स्वामीनं तो घोडा हातात धरला, तो घोडा समोर वळला. पहिले घोड्याच्या मालकात तिकडे 1000 रुपयात द्या म्हणे, मला लय कमाई होती. स्वामीनं त्याला हात धरला आणि तो असा पुढे केला की त्याच्या चेहऱ्यावरचं नाक नक्षीन धीर आणि तेन बिलकुल तो असं वाटे जसा काही हातात आला बिलकुल याले सवारी केली तर हा जसं काही स्वर्गाचीच सैर करून आली. त्याचं असं रंगरूप निखारत होतं, त्याचा चेहरा मोहरा असा होत जाय. मग तो बाहेरून येणारा म्हणे मा घोडा गगन कवडीत दिशे, गगन चुंबी माणसं सकाळी हवेतच चाली असा घोडा दिसून राहिला. असा घोडा मी आजपर्यंत कधी पाहिलाच नाही. एशी वस्तू आमचे हाताशी येईल, तो म्हणे अशी वस्तू माझ्या हातातून आलीच पाहिजे, हे मी काही झालंच चालते, पण हा घोडा मी काही आता सोडत नाही. गोसावी सत्यावरती हातात सर्व दाखविती, हिडाऊ होता ते गोसावी म्हणते या शस्त्र ओपा. तो घोड्यावाला म्हणे स्वामी 1000 रुपयात फुकून द्या. 1000 रुपयात हा घोडा विकला तरी मला याचा भरपूर मुनाफा भेटते. बाहेर याला कडोनी ते आले असं ते म्हणते 2 शस्त्र घोडा. तर बाहेरून येणारा माणूस जो आहे तो म्हणे हा घोडा कितीचा? 2000चा. मालकानं किती सांगलं? 1000 विकला तरी मला भरपूर उत्पन्न होते. स्वामी म्हणत हा 2000चा घोडा. ऐसे एरा घडविती बाहेरीला घडोरी जे आले असेल ते ऐसे भरते हा घोडा. गोसावी आम्हा दो. त्या लोकांची जिद्द लागली, तो म्हणे मला दे, तो मला दे, तो मला दे. अशा प्रकारे त्यांची खोड लागली. सहस्त्री टाका देती तरी आम्हाशी सवंगू हे, आणि हेडा होते तर म्हणते हा घोडा. सहस्त्रा टकिया जरी 24 तरी आम्हाशी थोरू लाभू होय. स्वामीने 2000 किंमत सांगली, ते बोटं घालत बाबा कसं काय झालं, हातचं गिरेक जाईन ना राजा. आम्ही म्हणतो 1000 रुपयात विकलाच चालते, 1000 बाबा भरपूर उत्पन्न होतं, बाबाजीला 2000 किंमत सांगून दिली. हातचं गिरेक गेलं तर आपत आहे की नाही. मग ते थोडं ते स्वामीले म्हणत हां. आणि मग तो समोरचा काय म्हणे स्वामी काही कमी करा थोडंसं, 2000 जास्त होतात थोडेसे, काही कमी करा ना. एव गोसावी अगदी हातासन होय, पाठी गोसावी 1.5 सहस्त्र ओपा म्हणती. मग स्वामी त्या घोड्यावर पाठीवर थाप मारत जाऊ द्या, त्यालाही विकणं आहे तुलाही घेणं आहे. एक काम कर 1,500 तू घोडा घेऊन टाक. काय म्हणत 1,500 घोडा तू घेऊन टाक. 1.5 सहस्त्र ओपा, मग 1,500 तो सौद्या करून टाका म्हणती. मग गोसावी तो घोडावा 15 येश्या ते या देती, 1500 देते, म्हणजे 1500 रुपयात त्या घोड्याचा सौदा होऊन जायचा. आणि तो घोड्यावाला मालक 1500 रुपये घेऊन त्याने 1500 रुपयात तो घोडा देऊन टाके. मग बाहेरल्या घोडून ते आले असं ते म्हणते हा घोडा आम्हा 5 संबंधू दिदला. तो बाहेरून येणारा काय म्हणे अरे देव पावला, तो माणूस मध्यस्थी होता म्हणून सोन्याहून पिवळं झालं. आपल्याला 500 रुपयाने हा घोडा सस्ता भेटला. या घोड्याची किंमत 2000च आहे. या घोड्याची किंमत 2000, पण आपल्याला 500 रुपये सस्ता भेटला. आपलं अहोभाग्य. तो घोडा विकणारा मदत भेटला म्हणून आपला फायदा झाला.
आमची 500 वाचली. ते होते म्हणून आपल्याला 2000 गोळा 1500 भेटला, 500 रुपये आपले वाचले, 500 रुपये आपला फायदा झाला. आणि हे डाव म्हणते माझी 500 गोसावी अधिके केली. आणि ते दलाल जे होते घोड्यावाले ते म्हणत देवा पावला पावला, 1000 रुपयाचा गोळा 1500 गेला, आमचे 500 रुपये कामदानी आमची वाढली. ते म्हणत आमचे 500 वाचले आणि हे म्हणत आमचे 500 रुपये फायदा झाला. आम्हा 500 फळली, आम्हाला 500 रुपयाचा जास्ती झाला आमच्याला. आम्ही 1000 विकत होतो तरी आम्हाला भरपूर लाभ होता, पण 1000च्या म्हणजे 1500 गेला तर आणखी सोने में सुहागा 500 रुपये जास्त झाले. ऐसे एरा एरा सुखची होय. अशा प्रकारे ते एक एक सर्व जे घोडपाकवाले होते, सर्व जे होते सुखची झाले, मग ते चांदे धनवान झाले, त्यांना कशाची कमी नाही. अशा प्रकारे पूर्वार्ध लीला 31 आणि 30 आणि 31 दोन आज पूर्ण झाल्या. दंडवत हो.